जय जय रघुवीर समर्थ. आज आपण गुरुपौर्णिमा विशेष बालनिरूपण श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या या निरूपणाला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. गुरुपौर्णिमा हा सण गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीतील आद्य गुरु मानले जातात, कारण त्यांनी महाभारत, पुराणे आणि वेदांचे ज्ञान दिले. गुरु म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारा आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने आपले जीवन हे प्रकाशमय होते. या दिवशी आपल्या गुरूंचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. केवळ आध्यात्मिक गुरूंचे नव्हे, तर आई वडील, शिक्षक व ज्यांनी आपल्याला आयुष्यात काहीतरी शिकवले अशा सर्वांप्रती आदर करण्याचा हा दिवस. गुरु ब्रह्मात पहावे, विष्णूत पहावे, परमेश्वरात पहावे किंवा त्रिदेव गुरुमध्ये पहावेत. कारण माता पिता यांच्यानंतर देवस्थान कोण घेऊ शकत असतील तर ते म्हणजे गुरु. गुरु हे आपल्या आयुष्याला आकार देतात, मार्गदर्शन करतात, योग्य अयोग्याची समज देतात. गुरु हे महेश्वराच्या परंपरेतील असल्यामुळे त्यांना विषयांची आसक्ती नसते. यानंतर इथे आपण गुरुपौर्णिमा विशेष छोटीशी कथा श्रवण करणार आहोत. गुरु शिष्याची गोष्ट. खरा गुरुदक्षिणा म्हणजे नेमका काय? तर एक घनदाट अरण्यात एक आश्रम होतं. त्या आश्रमात अनेक विद्यार्थी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत होते. गुरु खूप ज्ञानी आणि दयाळू होते. त्यांचे ज्ञान हे अफाट होते आणि ते प्रत्येक शिष्याला पोटच्या मुलाप्रमाणे वागवत. शिष्यामध्ये आरव नावाचा एक मुलगा होता, जो खूप नम्र, मेहनती आणि आपल्या गुरूंना खूप मानणारा होता. तो इतर शिष्यांपेक्षा अधिक लक्ष देऊन अभ्यास करत असे आणि गुरूंची सेवा करत असे. शिक्षणाचे दिवस संपत आले होते. सर्व शिष्य आपापल्या घरी जाण्याची तयारी करत होते. गुरुदक्षिणा देण्याची वेळ आली तेव्हा प्रत्येक शिष्याने आपल्या कुवतीप्रमाणे गुरूंना काही ना काही दिले. आरवला मात्र चिंता वाटू लागली, कारण तो गरीब होता आणि गुरूंना देण्यासाठी त्याच्याकडे काहीही नव्हते. तो गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, इतर सर्व शिष्यांनी तुम्हाला गुरुदक्षिणा दिली, पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. मला माफ करा. गुरुजींनी आरवला जवळ घेतले, आरवच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हसून म्हणाले, आरव, मला तुझ्याकडून कोणतीही वस्तू नको आहे. तू जर मला काही देऊ इच्छित असशील तर मला वचन दे की तू माझे ज्ञान नेहमी चांगल्या कामासाठी वापरशील आणि कधीही त्याचा गैरवापर करणार नाहीस. समाजाची सेवा करशील आणि आपले ज्ञान हे इतरांपर्यंत पोहोचवशील. आरवने गुरूंना वचन दिले.
त्याने गुरूंना नमन केले आणि आश्रमातून निरोप घेतला. तो आपल्या गावात परतला आणि गुरूंनी दिलेल्या शिकवणीनुसार आपले जीवन तो जगू लागला. त्याने आपल्या ज्ञानाचा उपयोग गावातील लोकांच्या भल्यासाठी केला. त्याने गावातील मुलांना शिकवले, गरजूंना मदत केली आणि वाईट मार्गावर जाणाऱ्या लोकांना योग्य दिशा दाखवली. त्याच्या मदतीने गावातील लोकांचे जीवन हे हळूहळू सुधारू लागले. काही वर्षांनी गुरुजींना आरवच्या कार्याबद्दल समजले आणि गुरुजी हे आरवला आवर्जून भेटावयास आले आणि त्याच्या गावात आले. त्यांनी पाहिले की आरवने आपल्या ज्ञानाने संपूर्ण गावात सकारात्मक बदल घडवून आणला होता. गुरूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी आरवला मिठी मारली आणि म्हणाले, आरव, आज तू मला ही खरी गुरुदक्षिणा दिली आहेस. मला तुझ्यासारखा शिष्याचा अभिमान आहे. तर या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? ज्ञानाचा खरा उपयोग. ज्ञानाचा उपयोग केवळ स्वतःसाठी न करता इतरांच्या भल्यासाठी केला पाहिजे. गुरुदक्षिणेचे महत्त्व. गुरुदक्षिणा म्हणजे केवळ वस्तू देणे नव्हे, तर गुरूंच्या शिकवणीचे पालन करणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे सार्थकी लावणे. चांगल्या कर्माचे फळ. चांगले कर्म नेहमी चांगली फळे देतात आणि समाजालाही त्याचा फायदा होतो. गुरु हे तुमच्या देवामधील दुवा आहेत. गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रसंगी ज्ञान आणि बुद्धीची अफाट संपत्ती देणाऱ्या माझ्या गुरूंना मी नमन करतो. गुरुपौर्णिमेच्या या शुभ प्रसंगी मी माझ्या सर्व गुरूंच्या चरणी नमन करतो आणि माझ्यासोबत नेहमीच राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. तुम्हाला जर हे गुरुपौर्णिमे विशेष बालनिरूपण आवडलं असेल तर नक्कीच हे निरूपण आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.